आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. राज्य मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यातील 3 आमदारांची वर्णी लागली. यात भाजपचे राळेगाव विधानसभेचे आमदार अशोक उईके यांना आदिवासी विकास विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद, तर दिग्रस विधानसभेचे आमदार संजय राठोड यांना मृदा आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील संजय राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांना आदिवासी विकास, मृदा आणि जलसंधारण, पर्यटन, उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. महसूल भवन येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी बँकर्स समितीचा आढावा घेतला. राज्य शासनाच्या वतीने रोजगार, स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येतं. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना बँकांनी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावं, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केल्या. यवतमाळच्या पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिली. उईके यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुलामुलींच्या वसतिगृहामध्ये लागू असलेल्या डीबीटी या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉक्टर एन रामबाबू यांनी यवतमाळ येथे अभिप्राय कक्षास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी कक्षाच्या कामाची माहिती घेतली. हा उपक्रम अतिशय उत्तम असून सेवेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासोबतच पारदर्शकता येणार असल्याचे ते म्हणाले. कक्षातील ऑपरेटरशी देखील त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेला भेट दिली. जलसंधारण विभागाच्या मालकीचे असलेले सिंचन तलाव आणि लघु प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट पाणी मिळावे यासाठी कॅनॉल ऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याची योजना हाती घेतल्या जाईल, अशी घोषणा राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली. पाईपलाईनद्वारे व्हॉल्व्हमधून शेतकरी पाणी घेऊ शकतील आणि टेलपर्यंत पाणी पोहोचत नाही या तक्रारी देखील संपुष्टात येतील. येत्या 100 दिवसात या योजनेची टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल, असं राठोड यांनी सांगितलं. अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाद्वारा तालुका क्रीडा संकुल राळेगावच्या प्रांगणावर विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये पांढरकवडा, पुसद, संभाजीनगर, अकोला, कळमनुरी, धारणी, किनवट या 7 प्रकल्पातील 1158 मुले आणि 1147 मुली असे 2305 विद्यार्थी सहभागी झाले. अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खेळामुळे होणारा व्यक्तिगत आणि सामाजिक विकास याविषयी मार्गदर्शन केले. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वनोजा येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते झाले. बाल खेळाडूंनी स्पर्धेत खेळाचे उत्तम प्रदर्शन करावं, असं ते यावेळी म्हणाले. तालुकास्तरीय खेळ आणि क्रीडा संवर्धन मंडळ, पंचायत समिती, शिक्षण विभागाद्वारा या शालेय बालक्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून कॉटन सिटी रनर्स असोसिएशनने यवतमाळात आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील 17 जिल्ह्यांमधून 2500 धावक धावले. यावर्षी रन फॉर एन्व्हायरमेंट हे स्लोगन घेऊन धावपटू 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 गटात धावले. मॅरेथॉनमध्ये पोलीस बँड पथक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी धावपटूचा उत्साह वाढविला. नेहरू स्टेडियमवर मॅरेथॉन विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.